राम राम मंडळी, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपला आजचा विषय आहे की सोयाबीनचे दर 5,000 पर्यंत जातील का. तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की कमी भावात सोयाबीनचे पॅनिक सेलिंग टाळले आणि हमी भावाने विक्रीचे उद्दिष्ट ठेवल्यास खुल्या बाजारातही सोयाबीनचा भाव हमी भावाच्या पातळीवर येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी विक्रीची घाई करू नये आणि ज्यांना थांबणे शक्य नाही त्यांनी हमीभावाने विक्रीचे उद्दिष्ट हे ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन दबावात आहे. त्याची प्रामुख्याने 2 कारणे आहेत. पहिले म्हणजे यंदाच्या हंगामात अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनात विक्रमी सोयाबीन उत्पादनाचे अंदाज आणि दुसरे म्हणजे सोयाबीनचे वाढलेले उत्पादन. जागतिक बाजारात मागील काही महिन्यांपासून पाम तेलाचे भाव वाढले, त्यामुळे पाम तेल सोया तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले आहे. त्यामुळे सोया तेलाला उठाव मिळाला आणि सोयाबीनचे गाळप हे वाढले आहे. परिणामी जागतिक पातळीवर सोयाबीनची पुरवठा वाढला आणि मागील काही महिन्यांपासून सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावात येण्याचा या साठ्याने मदत केली. म्हणजेच बाजाराने सोयाबीन साठा वाढीचा घटक गृहीत धरला आहे. अमेरिकेत यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. अमेरिकेतील जवळपास 70% काढणी पूर्ण झाली. त्यामुळे अमेरिका यंदा विक्रमी उत्पादन घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता बाजाराचे लक्ष ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या उत्पादनाकडे आहे. ब्राझीलमध्ये पेरणी सुरू झाली. येथील काही राज्यांमध्ये जवळपास 25% पेरा झाल्याचे वृत्त आहे. पण ब्राझीलला ला निनाचा फटका बसेल अशी चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. ब्राझीलच्या अनेक भागात 2 आठवड्यांपर्यंत पाऊस नव्हता, पण मागच्या 2 आठवड्यांमध्ये काही भागात पाऊस झाला. तसेच यापुढे पावसाचे अंदाजही तेवढे समाधानकारक नाहीत. ला निना वर्षात दक्षिण अमेरिकेत म्हणजेच ब्राझीलसह अर्जेंटिनात पाऊस कमी होतो, पण ला निना अजून सक्रिय झाला नाही. तो डिसेंबरपर्यंत सक्रिय होईल असे अंदाज आहेत. पण तोपर्यंत ब्राझीलमधील पेरणी आटोपलेली असेल आणि निम्म्यापेक्षा अधिक पिकाची वाढ पक्वतेच्या टप्प्यात आलेली असेल. नेमकं या काळात पाऊसमान कसे राहते यावर सोयाबीनचे उत्पादन हे ठरणार आहे. भारतात सोयाबीनची लागवड यंदा 2.5% वाढली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड वाढली. यंदा पाऊसमानही चांगले असल्याने उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज सरकारी आणि उद्योग पातळीवर व्यक्त केला जात आहे. परंतु महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पिकांवर पाऊस आणि कीड रोगाचा परिणामही झाला आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये काही भागात नुकसान झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. विविध भागात शेंगा कमी लागणे, शेंगा न पोचणे, शेंगांमध्ये दाण्याची संख्या कमी असणे अशा समस्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मागील 2 आठवड्यांपासून सोयाबीन काढणी सुरू झाली, पण मागील काही दिवसांत मध्य प्रदेशाचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा तसेच गुजरातमध्ये पाऊस पडला. त्यामुळे पिकाचे नुकसान हे अतोनात झालं आहे. सोयाबीन उत्पादनाचे अंदाज आणि पुरवठा कसा असेल तर देशात यंदा वाढलेली पेरणी आणि चांगल्या पाऊसमानामुळे सरकार आणि उद्योगांनी जास्त उत्पादनाचे अंदाज दिले आहेत. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने नुकतेच इंदूर येथे पार पडलेल्या आपल्या परिषदेत देशाचा यंदा जवळपास 126 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात हा सुरुवातीचा आणि काही ढोबळ गृहीतकांच्या आधारावर दिला आहे. जसे की पेरणी आणि पाऊसमान, तसेच पिकाची सप्टेंबरमधील परिस्थिती. पण मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये पालू खालून बरेच पाणी गेले. तसं नुकसान स्पष्ट दिसत आहे. काही सोयाबीन प्रक्रियादारांनी सांगितले की मागच्या वर्षी पाऊस कमी होता, पण आधीच्या चांगल्या पावसाचा वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची गुणवत्ता आणि उत्पादन चांगले होते. म्हणजेच मागील 4-5 वर्षांमध्ये ज्या वर्षी पाऊसमान जास्त राहिले त्या वर्षांमध्ये सोयाबीन पिकाला फटका बसला असे उद्योगांचे म्हणणे आहे. यंदाही हीच गत दिसत आहे. तुर्तास आपण सोपाचा विक्रमी 126 लाख टनाचा उत्पादनाचा अंदाज गृहीत धरला तरी सोपाच्याच बॅलन्स शीटनुसार यंदा सोयाबीनच्या देशातील एकूण पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा कमी राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे कमी शिल्लक साठा. 1 ऑक्टोबरला सोयाबीनचा जो शिल्लक साठा आहे तो नव्या हंगामात गाळपासाठी येईल.
2023-24चा हंगाम सुरू झाला तेव्हा आधीच्या हंगामातील शिल्लक साठा तब्बल 24 लाख टन होता, पण आता सुरू झालेल्या नवीन हंगामात म्हणजेच 2024-25च्या हंगामात शिल्लक साठा केवळ 11,44,000 टन असल्याचे सोपाने म्हटले आहे. म्हणजेच यंदाच्या हंगामात शिल्लक स्टॉक गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 52% कमी आहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा उत्पादन आणि गेल्या वर्षी एवढी आयात गृहीत धरली तर देशातील एकूण सोयाबीनचा पुरवठा हा 144 लाख टन राहू शकतो. गेल्या वर्षी एकूण पुरवठा जवळपास 143 लाख टन होता, परंतु पुढच्या काळात सोयाबीन उत्पादनाचे अंदाज कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा 144 लाख टनांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. यंदा केवळ सोयाबीनचाच नव्हे तर सोयाबीनचा शिल्लक साठाही गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचा अंदाज सोपाने दिला आहे. खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा काय परिणाम होऊ शकतो? तर स्वस्त खाद्यतेलाचा परिणाम देशातील तेलाच्या भावावर होत असल्याने तेलबियांना भाव मिळत नाही. त्यामुळे आयात शुल्क वाढवा अशी मागणी शेतकरी आणि उद्योजकही करत होते. सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवले. यामुळे सोयाबीनचे भाव ऑफ सीझनमध्ये 400 रुपयांनी वाढले. नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर भाव कमी झाले. मात्र निश्चितच सरकारच्या या निर्णयाचा बाजाराला काहीसा आधार आहे, पण सरकारने आणि बाजार धोरणदारांनी विचार केल्यापेक्षा कमी आधार सध्या सोयाबीनला मिळत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चुकलेले टायमिंग. सरकारने सप्टेंबरमध्ये जेव्हा खाद्यतेल आयात शुल्क वाढवले तोपर्यंत एकतर देशात आयात खाद्यतेलाचे साठे तयार झाले होते आणि दुसरे म्हणजे नवा हंगाम एकदम तोंडावर आला होता. सरकारने आयात शुल्क वाढवले तेव्हा देशाची गरज किमान 2 ते 2.5 महिने भागेल एवढा तेलाचा साठा शिल्लक होता. तसेच 2 आठवड्यानंतर नवे सोयाबीन बाजारात येणार होते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा फायदा सोयाबीन उत्पादकांपेक्षाही खाद्यतेल कंपन्यांना जास्त झाला, कारण या कंपन्यांनी खाद्यतेलाचे भाव लगेच 25 ते 30% वाढवले. हा साठा कमी किमतीत आधीच आयात केलेला होता. महत्त्वाचे म्हणजे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकार खाद्यतेल आयात शुल्क कमी करण्याची दाट शक्यता असल्याचे उद्योजक सांगत आहेत. म्हणजेच बाजार घटकांचा सरकारच्या धोरणावर विश्वास नाही. सरकारने निवडणुका संपल्यानंतर आयात शुल्क कमी केले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे प्रक्रियादार आणि आयातदार खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा तेल विक्रीतून फायदा घेताना दिसत आहेत. सरकारने हे आयात शुल्क किमान वर्षभर कायम राहील अशी ग्वाही दिली तर आम्हालाही तसा व्यापार करता येईल असे एका प्रक्रियादाराने हे सांगितले आहे. DDGAचा परिणाम काय होईल? तर सोयाबीनला सध्या बाजारात स्वस्त DDGAची स्पर्धा करावी लागत आहे. DDS म्हणजे इथेनॉलसाठी मक्याची गाळप केल्यानंतर शिल्लक राहणारा चुरा. गेल्या वर्षभरात देशात इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढला, त्यामुळे DDGSची निर्मितीही वाढली. देशात जवळपास 18 ते 20 लाख टन DDGS तयार झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. तसेच या DDGSचा भाव क्विंटलला 1500 रुपयांचा दरम्यान आहे. म्हणजेच सोयाबीनपेक्षा खूपच स्वस्त. विशेष म्हणजे सध्या जे DDGS तयार होत आहे ते पशुखाद्यात वापरले जात आहे. त्यामुळे सोयाबीनचा भावावर परिणाम झाला आहे, पण हा परिणाम मागच्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे. म्हणजेच DDGSचा पुरवठा आणि वापर लक्षात घेऊनच सध्याचे भाव आहेत. नव्याने त्याचा बाजारावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. हमीभाव खरेदीचा आधार काय आहे? तर सरकारच्या हमीभावाने सोयाबीन खरेदी यंदा बाजाराला आधार देऊ शकते. सरकारने यंदा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणात हमीभावाचे सोयाबीन खरेदीला परवानगी दिली. सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या मध्य प्रदेशात 13,68,000 टन खरेदी होणार आहे, तर महाराष्ट्रात 13 लाख टनांची खरेदी होणार आहे. सरकार एकूण उत्पादनाच्या जवळपास 25% सोयाबीन खरेदी हमीभावाने करणार आहे. याचा आधार सोयाबीन बाजाराला नक्की मिळेल. सध्या सोयाबीनचा बाजार सरासरी 4,200 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी भाव कमी आहेत. दुसरीकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू आहे. मध्य प्रदेशात 25 ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे, तर महाराष्ट्रात खरेदी सुरू झाली, पण सोयाबीनमध्ये ओलावा 12% जास्त येत असल्याने खरेदीही रखडलेली आहे. महाराष्ट्रात पुढील आठवडाभरात सोयाबीनमधील ओलावा कमी होऊन खरेदी वाढेल असे
पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले महाराष्ट्रात शनिवारी 268 खरेदी केंद्र सुरू होती. आज आणि उद्या आणखी काही खरेदी केंद्रांना परवानगी मिळणार आहे. त्यानंतर ही खरेदी केंद्रे सुरू होतील. म्हणजे सोयाबीनची गुणवत्ता नाफेडच्या निकषांपर्यंत येण्याच्या काळात महाराष्ट्रात सोयाबीन खरेदी केंद्र हे वाढणार आहेत. किमान हमीभावाचे टार्गेट काय आहे तर सरकार यंदा हमीभावाने खरेदी करणार आहे. खुल्या बाजारात सध्या ओलावा जास्त असल्याने भाव कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे. एखादा सर्व राज्यांमध्ये हमीभाव खरेदी सुरू झाला की खुल्या बाजारातील भाव 4,500 ते 4,600 रुपयाच्या दरम्यान पोहोचण्याचा अंदाज आहे. खुल्या बाजारात लगेच भाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता दिसत नाही, कारण पुढील 2 महिने बाजारात आवकेचा दबाव राहील. पण नेमकं या काळात सरकारची खरेदी सुरू असेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी थांबावे आणि ज्यांना थांबणे शक्य नाही त्यांनी किमान हमीभावाचे सोयाबीन हे विकले पाहिजे. आर्थिक चणचण नसेल तर खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री आपण टाळली पाहिजे. बाजारभावाची दिशा काय तर हमीभावाने सरकारी खरेदीने एकदा वेग घेतला आणि महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेशात खरेदी उद्दिष्टाच्या दिशेने दिसत असेल तर खुल्या बाजारातही भाव हमीभावाच्या दरम्यान पोचतील. ही परिस्थिती बाजारातील आवकेचा दबाव ओसरताना दिसू शकते. तसेच पुढच्या काळात उत्पादनाचे अंदाज काहीसे कमी झाले, सोयाबीनचे गाळप वाढले किंवा सोयाबीनला चांगला उठाव वाढला, सरकारने खाद्यतेल आयात शुल्क कायम ठेवले आणि खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील काही संदर्भ बदलले तर सोयाबीन 5,000चा टप्पा पार करून 5,100 ते 5,400 रुपयांच्या दरम्यानची पातळी दाखवू शकते. एकूणच काय यंदा सोयाबीनमध्ये फार मोठ्या तेजीची शक्यता दिसत नाही. तरी बाजारात चर्चा आहे त्याप्रमाणे पूर्व हंगामात सध्याच्या मंदीची वारी राहील अशी ही परिस्थिती नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की सोयाबीनचे दर 5,000पर्यंत जातील का, या गोष्टीचे तुम्हाला आमच्याकडून पुरेपूर उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करतो. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.